सोलापूर जिया न्यूज परिवर्तनाची लाट. भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या वतीने सोलापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन चालू करण्यात आलेले आहे. भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष विठ्ठलभाऊ वनमारे यांच्या नेतृत्वाखाली हा आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनामध्ये सोलापूर शहरातील क्रीडा कार्यालयामध्ये अनुदान वाटपमध्ये अनियमितता दिसून येत आहे. तसेच सावरगाव तालुका बार्शी येथील बेकायदेशीर घरासमोर बांधकाम केल्याने ते अतिक्रमण पाडण्यात यावा या मागणीसाठी हा आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनात बीजी कांबळे, मधुकर शिंदे, सोपान थोरात, सुभाष काळे, चैतन्य बनसोडे, मधुकर शिंदे, प्रभाकर शिंदे, नागनाथ बंगाळे, सिद्धाराम बगले यासह विठ्ठल चव्हाण, ईश्वर आहिरे आदी पदाधिकाऱ्यांनी यात सहभाग नोंदवला. आज भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे बेमुदत धरणे आंदोलन चालू केले आहे. त्याची पार्श्वभूमी अशी, सोलापुरातल्या क्रीडा कार्यालयामध्ये अनियमितता मोठ्या प्रमाणात आहे. खोट्या चुकीचा प्रस्ताव घेऊन क्रीडा अनुदान वाटप केलेलं आहे. तर त्या अशा क्रीडा अनुदान वाटप करणाऱ्या अधिकाऱ्यावर देखील चौकशी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे अशी मागणी उपसंचालक युवराज साहेब जे क्रीडा अधिकारी आहेत पुण्याचे यांच्याकडे आम्ही केलेलं आहे. त्याचीही दखल तात्काळ घ्यावी अशी विनंती आम्ही या ठिकाणी करतो. तिसरं, सावरगाव तालुका बार्शी येथील गरीब शेतकरी विठ्ठल चव्हाण याच्या घरासमोर घरकुल योजनेतनं त्याचं घरकुल बांधलेलं असताना त्याच्या घरासमोर दुसऱ्या एका व्यक्तीने बेकायदेशीर घर बांधून रस्ता अडवून वहिवाट अडवून त्याचं घर त्याच्या घरासमोर बांधलेलं आहे. त्याच्या 10 फुटाच्या जागेत सुद्धा बेकायदेशीर अतिक्रमण केलेलं आहे. ते अतिक्रमण त्वरित काढण्यात यावा म्हणून देखील आम्ही हा उपोषण करतोय. मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा.